आणि पुन्हा एकदा आपण थेट जाऊयात बांद्र्याला। वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरात अतिक्रमणावर बुलडोजर चालवला जात असताना जोरदार राडा झाला। या कारवाईला विरोध करणाऱ्या काही जणांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे। त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज केल्याची घटना घडली आणि या ठिकाणची गर्दी पाहता पोलिसांनी आता अधिकची कुमक मागवली आहे। त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी ही अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू आहे। मुंबईतल्या वांद्रे भागात रेल्वेच्या हद्दीतील आतापर्यंतची सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली आहे। आरपीएफ आणि जीआरपी एकत्रितपणे ही कारवाई करते आहे। वांद्र्यातील रेल्वेच्या हद्दीत तब्बल 5000 स्क्वेअर मीटरवरचं अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू आहे। आपण बघतोय जवळपास 5000 स्क्वेअर मीटरवरचं हे अतिक्रमण आहे। त्यामुळे 1.5 ते 2 किलोमीटरच्या रेडियसमधलं हे अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू झालेली आहे। 2 दिवस सलग ही कारवाई सुरू आहे। काल काहीशा सौम्य वातावरणात कालही असाच विरोध झाला होता, मात्र आज जितका आक्रमक विरोध झाला तितका आक्रमकपणे काल विरोध झाला नव्हता। कालही काही आंदोलकांनी ही कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या फौजफाट्यापुढे त्यांचं काही चाललं नाही। आज मात्र गरीबनगर भागातून या सगळ्या कारवाईला विरोध झाला। गरीबनगर भागातून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली। साधारण तासभर हा सगळा राडा सुरू होता। अखेर पोलिसांनी दंगल नियंत्रण पथकाच्या माध्यमातून या सगळ्या दंगेखोरांवर नियंत्रण मिळवलं। दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलं। 7 ते 8 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती अभिनव देशमुख तिथले जे अधिकारी आहेत त्यांनी आपल्याला दिली। त्याचबरोबर 50 पोलीस या कारवाई दरम्यान जखमी झाल्याचं समजतंय, कारण ज्या पद्धतीनं दगडफेक सुरू होती त्या पद्धतीनं जर पाहिलं तर पोलिसांवर सुद्धा ही दगडफेक झाली आणि त्यात पोलीस सुद्धा जखमी झालेले आहेत। आपण ही 2 दृश्य पाहतोय। आताची स्थिती जिथं कारवाई सुरू झालेली आता ही जवळपास हे धार्मिक स्थळ तोडत आणलेलं आहे। अनधिकृतरित्या उभारलेलं हे 3 ते 4 मजली धार्मिक स्थळ होतं आणि या धार्मिक स्थळावर कारवाई होत असल्यानं जमाव आक्रमक झाला होता, पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं ही कारवाई होत होती आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत असल्यानं या विरोधाला मोडून काढण्यात आलं आणि आताची ही स्थिती बघतोय आपण। कारवाई अजूनही सुरूच आहे। तर काही वेळापूर्वीची दृश्य आपण दुसऱ्या व्हिज्युअल्समध्ये पाहतोय, जिथं काही वेळापूर्वी दगडफेक झाली होती त्या गरीबनगरच्या पुलाच्या शेजारची दृश्य आपण पाहतोय। तन्मयकडे जाऊयात। तन्मय, आत्ता हा सगळा राडा झाल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई केल्यानंतर आत्ताची स्थिती काय आहे? अगदी आता आपण पाहतोय की काहीसा तणावपूर्ण शांतता परिसरात पसरलेली पाहायला मिळते आणि पोलिसांची अतिरिक्त कुमक इथे मागवून ठेवण्यात आलेली आहे। अजूनही पोलीस मोठ्या प्रमाणावर इथे आहेत, तैनात करण्यात आलेले आहेत। आपण बघतोय कारण ते जे 3 मजली अनधिकृत धार्मिक स्थळ होतं ते आता पाडण्यात येत आहे, पूर्णतः डिमॉलिश करण्यात येत आहे आणि त्यासाठीच आता पोलिसांनी पूर्णपणे त्या सगळ्या परिसराला घेरल्याचं आपण पाहतोय एक प्रकारे। आणि पोलीस कोणत्याही हुल्लडबाजांना तिथे आत जाऊ देणार नाहीत अशा पद्धतीत पोलिसांनी सगळा परिसर कॉर्नर केलेला पाहायला मिळतोय आणि आता याच्यावरती अंतिम कारवाई सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। अजूनही तिथे 4 ते 5 बुलडोजर आपल्याला पाहायला मिळत आहेत। जेसीबीच्या मदतीनं खालचा सगळा मलबा हटवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरीकडे ते स्ट्रक्चर पूर्णपणे डिमॉलिश केल्यानंतरच ही कारवाई आज थांबणार असल्याची माहिती देखील आपल्याला मिळते। त्यामुळे हे सगळं स्ट्रक्चर पाडल्यानंतर इथून सगळा जमाव ज्या हुल्लडबाजांनी आक्रमकपणे दगडफेक केली त्या सगळ्यांना पकडल्यानंतर ही कारवाई थांबेल आणि तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त जितका इथे दिसतोय तितकाच तो त्याही बाजूला आपल्याला पाहायला मिळतो आणि ह्या सगळ्या परिसराला त्यामुळे एक प्रकारे छावणीचं स्वरूप आलेलं आहे, पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। आता हे जवळजवळ हे सगळं स्ट्रक्चर पाडण्यात आलेलं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय ही सगळी दृश्य आहेत। एकीकडे पालिकेची माणसं देखील आहेत, दुसरीकडे पोलीस मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केलेला आहे, आरपीएफ आहेत आणि या सगळ्या पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई मोठ्या प्रमाणावर आता केलेली पाहायला मिळते आणि या सगळ्या कारवाईमध्ये पोलिसांना देखील मोठ्या कष्टानं ह्या सगळ्या हुल्लडबाजांवरती त्यांनी आतमध्ये जाऊन कारवाई केली, त्यांना ताब्यात घेतलं। यात काही महिलांना देखील ताब्यात घेण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता तणावपूर्ण शांतता या परिसरात आपल्याला पाहायला मिळते। मात्र अजूनही आपल्याला छतांवरती काही जण पाहायला मिळत आहेत। अजूनही छतांवरनं काय कारवाई होतीये, कशा पद्धतीत ही कारवाई सुरू आहे ते बघितलं जात आहे आणि हा सगळा परिसर आता पोलिसांनी पूर्णपणे घेरलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलीस इथं पाहायला मिळतात आपल्याला। 4 ते 5 जेसीबीच्या साहाय्यानं हे स्ट्रक्चर पूर्णपणे आता पाडण्यात आलेलं आहे। आपण इथे सुरुवातीपासून इथे आपण पाहायला मिळत होतं की ज्या पद्धतीत हे स्ट्रक्चरवरती जेव्हा जेव्हा जेसीबीचा घाव घातला जात होता तेव्हा समोरच्या झोपडपट्टीतनं मोठ्या प्रमाणात आरोळ्या देणं किंवा हुल्लडबाजी करणं असे प्रकार सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र आता
हा सगळा जमाव पांगवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. पोलिसांनी मगाशीच मोठ्या प्रमाणात रिटॅलिएट केलं, आतमध्ये जाऊन कारवाई केली, हुल्लडबाजांना ताब्यात घेतलं, त्यांच्यावरती लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळालं आणि हा सगळा परिसर आत्ता शांत करण्यात आलेला आहे आणि आता शांततेत स्ट्रक्चर पाडण्याचं काम केलं जात आहे. 4 ते 5 JCB इथं लावण्यात आलेले आहेत आणि बुलडोजर लावण्यात आलेले आहेत. बुलडोजर कारवाई एक प्रकारे इथं पाहायला मिळते. हे सगळं स्ट्रक्चर आता पाडण्यात येईल. आधी ज्या पुढच्या झोपड्या होत्या त्या पाडण्यात आलेल्या आहेत आणि आता पुढचे 2 ते 3 दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे. आज ज्या पद्धतीत तणाव निर्माण झाला तो उद्या कदाचित पाहायला मिळू शकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त इथे 2 ते 3 दिवस पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. 1000 पोलीस इथं आत्ता तैनात आहेत. आणखी 500 ते 600 कुमक इथे आणण्यात आलेली आहेत. दंगल नियंत्रण पथक असेल, RPF असेल, CRPF असेल, साध्या वेशातले पोलीस इथे पाहायला मिळतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात एक पोलीस बंदोबस्त इथे तैनात असल्याचं पाहायला मिळतंय. बरोबर आहे. एकूणच गेल्या तासाभरातली परिस्थिती पाहता पोलिसांनी आता खबरदारी घेण्याचं ठरवलेलं आहे. 1000 पोलीस आधीच तिथे उपस्थित होते, मात्र आता अतिरिक्त कुमक मागवण्यात आलेली आहे. जवळपास 400 ते 500 पोलीस आणखीन मागवण्यात आलेले आहेत. त्यामुळे रात्रीचा काळ होईपर्यंत ही कारवाई सुरू राहील आणि पुढचे 2 ते 3 दिवस ही कारवाई सुरू होणार आहे. दरम्यान काही वेळापूर्वी काय स्थिती गरीबनगर भागात होती आपण आमच्या प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी जो आढावा घेतलाय तो पाहूयात. संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवून आहे. काही घरांमध्ये देखील ही लोक लपले असल्याचं सांगितलं जाते. पोलीस या सगळ्या संदर्भामध्ये आता या ठिकाणी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स असेल, यासोबतच आपण जर बघितलं तर मुंबई पोलिसांचं रॅपिड ॲक्शन फोर्स असेल, दंगल नियंत्रण पथक असेल, आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दगडं, ही गर्दी या ठिकाणची आपण जर बघतोय की या चपलांचा खच पडलेला आहे. यावरनं कळतंय की किती मोठ्या संख्येनं हे दंगलखोर या ठिकाणी आले होते. आता देखील गल्ल्यांमध्ये हे सगळे दंगलखोर या ठिकाणी आहेत. हे बघा, ही अशी मोठमोठाली दगडं, हीच ती दगड आहे की अशा इतक्या ही मोठमोठाली दगडं भिरकवण्याचा प्रयत्न केला जात होता. फरशांची विटांचे तुकडे आणि हा चपलांचा खच आहे. हे बघतो आपण पोलीस, हे फ्रंट फूटवर पोलीस होते जे या संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवून होते आणि त्यांच्या माध्यमातून आता कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं. महिला असेल, लहान मुलं असेल, यांचा आधार घेऊन या सगळ्या दंगलखोरांनी मुंबई पोलिसांवर दगडफेक केली आणि त्यानंतर आपण बघतोय की आता या सगळ्या परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण मिळवलेलं आहे. सुरुवातीला पोलीस या सगळ्या संदर्भात जे काहीशी सामंजस्याची भूमिका घेत होते, मात्र ज्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्यात आली, ज्यावेळी दगडफेक करण्यात आली, त्यावेळी पोलिसांना देखील नाईलाज होता आणि आता या ठिकाणी बघतोय पोलीस या सगळ्यांना आता एकूण हा सगळ्या दंगलखोरांचा विरोध जो आहे हा विरोध पोलिसांच्या माध्यमातून हाणून पाडलेला आहे. काही महिला या परिसरामध्ये होत्या आणि या महिला देखील आता आपण बघतोय दगडं उचलून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. दगडं असतील, बटाटे असतील, ही सगळी दृश्य आपण दाखवतोय. ही दगडं होती, या महिला लपून ठेवतायत. आता हे दगडं, बटाटे हे सगळे या ठिकाणी दंगलखोर ही सगळी आपण बघतोय की ही सगळी या ठिकाणी व्यवस्था पोलिसांवर हल्ला चढवायची करून ठेवण्यात आली होती आणि आता आपण बघतोय ही दगडं, हे बटाटे हे सगळं या ठिकाणी आणून ठेवण्यात आलं होतं. या गल्लीतली दृश्य दाखवतोय. महिला आणि लहान मुलांना समोर करून हे बघा दंगलखोर हे महिला आणि लहान मुलांना समोर करून हे बघा आता सगळी गल्ली साफ झालेली आहे. आता पुढच्या देखील गल्लीतली आपण दृश्य दाखवतोय. पोलीस अर्थात आहे आपल्या सोबत, पोलीस सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. मात्र या सगळ्या गल्ल्यांमध्ये आपण बघतोय की हे दंगलखोर इकडे पुन्हा एकदा परिस्थिती दाखवतोय. ही सगळी परिस्थिती मोठ्या संख्येनं या ठिकाणी हे लोक होते, मात्र ही लोक बाहेर पडू नये यासाठी आता ठिकठिकाणी काहीसा अटकाव, काही फर्निचर टाकून ठेवण्यात आलेलं आहे. पोलिसांच्या अंगावर देखील दगडाचे आणि रक्ताचे डाग हे बघतो आपण. पोलिसांच्या अंगावर हे रक्ताचे डाग बघतोय. या संपूर्ण खरं तर अनधिकृत पद्धतीने या झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या होत्या आणि या झोपडपट्ट्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हे सगळं पाडकाम केलं जात असेल. मात्र जितकी चूक रेल्वे प्रशासनाची आहे तितकीच या सगळ्या प्रकरणामध्ये चूक ही स्थानिक पुढाऱ्यांची देखील आहे. हे अशा पद्धतीचं जर कृत्य होत असेल, सर्वोच्च न्यायालयाला दखल घ्यावी लागत असेल. हे सगळे दगड दाखवत आहेत, पोलीस आपल्या सोबत आहेत, पोलीस हे सगळ्यात दगड आपल्याला दाखवत आहेत की
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्यासाठी हीच दगडं सगळी पोलिसांवरती या ठिकाणावरनं भिरकवण्यात आली होती आणि पोलीस ज्यावेळी ॲक्शनमध्ये आले त्यावेळी मात्र आता त्यांना आपल्या नांग्या टाकाव्या लागल्या। त्यावेळी पोलिसांच्या माध्यमातून या सगळ्या दंगलखोरांची पळताभुई करून ठेवण्यात आली, कारण आपण बघतोय की कुठल्याही परिस्थितीत विरोध खपवला जाणार नाही। आणि आज जी परिस्थिती रेल्वे स्थानक परिसरातल्या त्या झोपडपट्ट्यांवर आहे, उद्या ती परिस्थिती यांच्यावर देखील येऊ शकते, कारण या ठिकाणच्या देखील शेकडो झोपडपट्ट्या अनाधिकृत आहे। एकूण आपण बघतोय की मुंबई शहराला जर प्रदूषणाचं, त्यासोबतच मुंबई शहराच्या सुरक्षा व्यवस्था असेल, मुंबई शहराची इतर ज्या सार्वजनिक सुव्यवस्थेच्या व्यवस्था असतील, याच्यावर जर कुठला ताण वाढत असेल तर अशा पद्धतीनं अनाधिकृत पद्धतीने राहणाऱ्या या सगळ्या रहिवाशांमुळे हा ताण वाढतोय। आणि त्याचमुळं आपण बघतोय की पोलिसांना आता ही भूमिका घ्यावी लागते आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर पोलिसांच्या प्रोटेक्शनमध्ये हे सगळं काम या ठिकाणी करावं लागतंय। तर काही वेळापूर्वीची काय स्थिती होती आपण अक्षयच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे। ही दृश्य काही वेळापूर्वीची आहेत। आता तिथं शांतता आहे, तणावपूर्ण शांतता आहे, कारवाई अजूनही सुरू आहे। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी इथून आपल्याशी पुन्हा एकदा जोडले गेलेत। ऋतिक, सध्या तिथली स्थिती काय आहे, आम्हाला पूर्ण परिसर दाखवशील? कशी कारवाई सुरू आहे? कुठं मगाशी लाठीचार्ज झाला होता? रेल्वे स्टेशनमधनं येणाऱ्या लोंढ्याचं नेमकं काय नियोजन करण्यात आलेलं आहे? सगळा परिसर दाखवशील? नक्कीच विनोदजी, आपण सध्या आहोत रेल्वे स्टेशनवरचा एक पूल आहे त्या ठिकाणी। या ठिकाणी दृश्यांमध्ये अधिकृत धार्मिक स्थळ आहे, त्याच्यावरती तोडक कारवाई जी आहे ती सध्या सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। आपण बघतो की 2 बुलडोझरच्या माध्यमातून ते जे धार्मिक स्थळ आहे ते तोडण्यात येत आहे। एकंदरीत अनधिकृत धार्मिक स्थळ आहे ते अर्ध त्याचं पाडकाम झालेलं आहे आणि अर्ध तोडण्याचं काम सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्याच्याच शेजारी आपण मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त बघतोय आणि पलीकडं त्याच ठिकाणी आपण बघतोय की एक नाला गेलेला आहे, त्याच्या पाठीमागं वस्ती आहे आणि त्याच वस्तीमध्ये खरं तर मोठ्या प्रमाणावरती लोक जे आहेत त्या वस्तीतले जमलेले होते आणि ते सर्व लोक जे आहेत ते पोलिसांवरती चालून येण्याचा प्रयत्न करत होते। मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून दगडफेक देखील करण्यात आलेली होती। समोर आपण मोठ्या प्रमाणात पोलीस बघतोय आणि त्याच्या शेजारी असलेली जी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये अनेक लोक ज्यावेळेस हे धार्मिक स्थळ तोडण्यात येत होतं, जे अनधिकृत आहे, त्यावेळेस लोकांच्या भावना भडकल्या आणि मोठ्या प्रमाणावरती तिकडून दगडफेक जी आहे ती करण्यात येत होती। आपण बघतो की पोलिसांनी ते जो हल्ला आहे तो थोपवून लावलेला आहे। मोठ्या प्रमाणात कोम्बिंग ऑपरेशन आपण बघतोय की त्या वस्तीमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। शेजारी जी वस्ती आहे त्याच ठिकाणी आपण बघतोय की नाला आहे, त्या नाल्यावरती ब्रिज आहे, त्या ब्रिजवरती सर्वत्र जे लोक आहेत ते चढून आलेले होते आणि त्याच ठिकाणून आपण बघतोय या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात पोलीस दिसत आहे त्या पोलिसांवरती त्यांनी दगडफेक केलेली होती। मात्र आता आपण बघतो की पोलिसांनी जी सर्व परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणलेली आहे। एकीकडे तोडक कारवाई सुरूच आहे आणि दुसरीकडे तणावपूर्ण शांतता जी आहे ती या ठिकाणी पसरत असल्याचं पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणावरची कोम्बिंग ऑपरेशन ही जी समोर वस्ती आहे त्या वस्तीमध्ये झालेली आहे। आपण माझ्या पलीकडे बघू शकतो की पूर्ण जो हा एरिया आहे तो पोलिसांनी सील केलेला आहे। पलीकडच्या बाजूनं लोक जे आहेत ते रेल्वे स्टेशनवरतून जात आहेत। आपण बघतोय काही लोक काही प्रमाणात अद्याप देखील आपल्या वस्त्यांमध्ये हा समोरचा रस्ता आहे याच ठिकाणून स्टेशनवरती जात असतात। मी सध्या स्टेशनवरच जाणाऱ्या ब्रिजवरती आहे, मात्र हा ब्रिज बंद करण्यात आलेला आहे। त्याच्या पुढचा जो ब्रिज आहे तो लोकांसाठी खुला करण्यात आलेला असून आजची पर्यायी जी व्यवस्था आहे, आजच नाही तर पुढचे 4 दिवस ही तोडक कारवाई। ऋतिक गणकवारशी आपला संपर्क नीटसा होत नाही, आपण पुन्हा एकदा अक्षयकडे जाऊयात। अक्षय, ज्या पद्धतीनं तासाभरापूर्वी स्थिती होती, आता निश्चितच तिथं नियंत्रणात सगळी परिस्थिती आणण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे। पोलिसांची अतिरिक्त कुमक आल्याचं सुद्धा समजतंय। कशा पद्धतीने नियोजन केलं जाणार आहे आणि अजून किती कारवाई बाकी आहे, म्हणजे ही कारवाई किती दिवस आणखी चालू शकते? एकूण रेल्वे प्रशासनाने जी माहिती दिलेली आहे या माहितीनुसार ही संपूर्ण कारवाई जी आहे ही संपूर्ण कारवाई 23 मे पर्यंत सुरू असणार आहे। 23 मे पर्यंत 500 झोपडपट्ट्या पाडणे, 100 ज्या चिन्हांकित झोपडपट्ट्या आहेत ज्यांना संरक्षण मिळालेलं आहे न्यायालयाच्या माध्यमातून त्यांच्या पुनर्वसनाचा विचार करून त्याबाबत निर्णय घेणे, या सगळ्या संदर्भात आता 23 मे पर्यंत ही कारवाई सुरू असणार आहे। पुढचा साधारण तासभर आता पुन्हा एकदा ही पाडकामाची जी कारवाई आहे ती कारवाई या ठिकाणी सुरू असणार आहे। मात्र आपण बघतोय की आता स्थानिकांचा जो
रोष आहे तो रोष त्यांच्या डोळ्यामध्ये जरी कायम दिसत असला तरी त्यांना माहिती आहे की प्रशासनासमोर त्यासोबतच पोलिसांच्या दट्ट्यासमोर आपलं काहीही चालणार नाही. अर्थात पोलीस असेल किंवा प्रशासन असेल हे जे कारवाई करतायत हे कारवाई त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आहे, आदेशानुसार आहे आणि हे सगळं बांधकाम झोपडपट्ट्यांचं अवैध ठरलेलं आहे न्यायालयामध्ये. त्यामुळं ही कारवाई आता आपण जर बघितली तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केली जाते. अतिरिक्तचा पोलीस कुमक जो काही वेळापूर्वी आपण सांगत होतो की अतिरिक्तचा पोलीस कुमक या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. तो बघतोय आपण ज्या ठिकाणी वांद्रे पूर्व परिसरामध्ये आपला दवाखाना रेल्वे स्टेशन लगत आहे त्या ठिकाणी हा अतिरिक्तचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दुसरीकडं ज्या इमारतीचं पाडकाम सुरू असताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला होता त्या इमारतीच्या बाहेर देखील आता मोठा पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. आणि आज जर आपण बघितलं तर साधारण 60 ते 70% पाडकाम हे पूर्ण झालेलं आहे. आज कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यामुळे कामाला तितकी कामाची गती किंवा काम पुढे सरकू शकलं नाही. मात्र येत्या काळात हे संपूर्ण काम जे आहे हे पूर्ण केलं जाईल असं सांगितलं जातंय. आत्ता जी माहिती आपल्याला मिळाली त्या माहितीनुसार साधारण पुढचा तासभर हे जे सगळं पाडकाम आहे हे पाडकाम सुरू होईल. नंतर आजच्या दिवसापुरतं हे काम थांबणार. मात्र या परिसरामध्ये बंदोबस्त हा पोलिसांचा कायम असणार आहे. स्वतः या ठिकाणचे जे रिजनल पोलीस कमिशनर अभिनव देशमुख हे रस्त्यावरती उतरलेले आहेत. या झोनचे DCP आहेत निमित गोयल हे रस्त्यावर उतरलेले आहेत. आणि जी कारवाई ज्या दगडफेक करणारे होते, जे दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे काही हुल्लडबाज होते, स्थानिक काही नागरिक होते जे अवैधरित्या या ठिकाणी होणाऱ्या अवैधरित्या बांधकाम करणाऱ्या झालेल्या घरांवर कारवाईला विरोध करत होते, ते दगडफेक ज्यावेळी करत होते त्यावेळी पहिल्यांदा धावून जाणारा एक पोलीस अधिकारी आपल्याला दिसला असेल की तो फक्त हिरव्या रंगाचं हेल्मेट घालून पुढे गेला होता. ते होते या झोनचे DCP निमित गोयल. यामध्ये आम्ही जी खाजगीत काही पोलिसांकडनं माहिती घेतली यावेळी ज्यावेळी ते समोरून दगडफेक या परिसरामध्ये केली जात होती, या दगडफेकीच्या वेळी नेमकं या ठिकाणी फ्रंट फूटवर ॲक्शनचा कॉल कोणी घ्यायचा हा काहीसा संभ्रम होता. कारण कारवाई रेल्वेच्या हद्दीमध्ये हे सगळं पाडकाम सुरू आहे आणि त्यामुळं मात्र ज्यावेळी पोलिसांवर दगडफेक होत होती त्यावेळी कुठलाही विचार न करता निमित गोयल हे स्वतः हातातली छोटी फायबरची काठी आणि साधं त्यांच्या डोक्यावरती एक हेल्मेट होतं हिरव्या रंगाचं आणि ते घेऊन त्यांनी पुढाकार घेतला. आणि त्यानंतर जेव्हा अधिकारी आपल्यासाठी पुढाकार घेतो त्यावेळी पोलीस सतर्क झाले आणि पोलिसांनी त्यांना कव्हरअप म्हणून मागून दगडफेक केली. आणि पोलिसांच्या दगडफेकी पुढे या हुल्लडबाजांचा या दहशतखोरांचा जो आहे निभाव लागला नाही आणि त्यांना कोम्बिंग ऑपरेशन केलं, त्यांना मागे सारण्यात यश पोलिसांना आलेलं आहे. एकूण आपण जर बघितलं तर साधारण या सगळ्यातनं काही प्रश्न आपण राजकीय व्यवस्थेला देखील विचारणं गरजेचं आहे. कारण जर इतक्या मोठ्या संख्येनं अनाधिकृत बांधकाम या ठिकाणी उभं होतं कसं आणि जर हे अनाधिकृत बांधकाम उभं होतंय तर यांना अभय कुणाचं मिळतं, पाठबळ कुणाचं मिळतं हे सगळं आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे. या सगळ्या संदर्भात आपण बघतोय की आपण या पोलीस आता या ठिकाणी काहीसे निवांत झालेले आहेत. त्यांना माहिती आहे की आता ज्या पद्धतीचा चोप या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणाऱ्यांना हे मिळालेला आहे ते बघता आता ते पुन्हा हिम्मत करणार नाही की या कारवाईमध्ये व्यत्यय आणण्याचा. काही धार्मिक आवाहन केली जात होती ज्यावेळी ते विरोध करत होते, काही लोक त्यांना फूस लावण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना हिंसक बनवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे हे तरुणांच्या माध्यमातून या सगळ्या पोलिसांवरती दगडफेक केली जात होती. मात्र त्यानंतर पोलिसांनी जो खाक्या दाखवला, त्यानंतर जो चोप दिलाय, त्यानंतर कुठलाही तरुण आता की त्या धाडस करणार नाही. किंबहुना आपण बघितलं की ज्यावेळी त्यांना पोलिसांचा प्रसाद मिळत होता त्यावेळी त्यांच्या घरच्यांकडनं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात होता आणि ती परिस्थिती आता पुन्हा त्यांना उद्भवू द्यायची नाही आहे. त्यामुळं आता कदाचित उद्या देखील पोलीस बंदोबस्त आणखी वाढवला जाईल. मात्र कदाचित उद्या पोलीस बंदोबस्त वाढवला जाईल. कदाचित उद्या हे चित्र दिसणार नाही. कारण आज ज्या पद्धतीने पोलिसांनी धडक कारवाई केली आहे ती कारवाई पाहता दंगेखोरांना किंवा दगडफेक करणाऱ्या तरुणांना चांगलीच दहशत बसली असावी. आणि साधारणतः असा दंडक आहे की अशा पद्धतीनं ज्या वेळेला एखादी कारवाई केली जाते त्या दरम्यान अशी एखादी घटना घडली जाते त्यावेळेला पोलिसांचं पथक रात्री वस्त्यांमध्ये फिरून तिथल्या शांतता कमिटीबरोबर चर्चा करतं आणि तिथल्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न करतं. कदाचित मुंबई पोलिसांकडून आज रात्री तसे प्रयत्न होतील जेणेकरून पुढचे 3 दिवस जी कारवाई चालू असणार आहे त्या कारवाई दरम्यान कोणती बाधा येऊ नये. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आहे हा समजावून सांगितला जाईल आणि त्या माध्यमातून पोलीस दुहेरी पद्धतीनं काम करत असतात. म्हणजे ज्यावेळेला दंगेखोर आक्रमक असतात त्यावेळेला पोलीससुद्धा त्याच आक्रमकतेने त्यांना
उत्तर देतात, पण ज्यावेळेला शांतता प्रस्थापित होते त्यावेळेला पोलीस शांतता अधिक वृद्धिंगत व्हावी यासाठी सुद्धा प्रयत्न करत असतात आणि तसे प्रयत्न आज रात्री केले जातील अशी शक्यता आहे. धन्यवाद तुम्हा सर्वांचे. तन्मय, ऋतिक गणकवार, त्याचबरोबर अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत होते. या संपूर्ण कारवाई दरम्यान या तिघांनी आपल्याला या कारवाईचा पूर्ण ग्राउंड रिपोर्ट आपल्यापर्यंत पोहोचवला होता. धन्यवाद तुम्हा तिघांचे.